मी हे व्हिडिओ कोणत्या स्टुडिओत बसून करत नाही. हा ऊस तोडीच्या घराच्या अंगणातून आहे, जे सतत भटकंती करतो. ताडपत्रीच्या झोपड्यामध्ये राहतो. ना नीट भिंत, ना छप्पर, ना पाणी, ना शौचालय. रात्री थंडी, दिवसा ऊन आणि मध्येच कारखान्यांच्या त्या वेळा. हे लोक कामावर जाण्याआधी घर सोडत नाही, तर ते घरच घेऊन जातात. लहान मुलं या झोपड्यात वाढतात. शाळा नाही, खेळ नाही, फक्त ऊस आणि त्यांचं ते खडतर जीवन. त्या लहान मुलांचं सुद्धा. यात कारखान्यांचे नियम. काम थांबलं तर दंड, वाहन उशिरा आलं तर दंड, ऊस वेळेत गेला नाही तर दंड. पण प्रश्न असा आहे, ही माणसं झोप कुठे घेतात? आजार झाला तर कुठे जातात? अपघात झाला तर त्यांच्यासाठी कोण उभा राहतं? आज गणेश डोंगरे गेले, पण त्यांच्या जागी उभा असलेला एक ऊसतोड मजूर आजही ह्या अंगणात झोपतो. हा मुद्दा भावनिक करण्यासाठी नाही, हा मुद्दा आहे वास्तविक दाखवण्यासाठी. कारखान्यांना ऊस वेळेवर हवा आहे, पण ऊस तोडणाऱ्या माणसाला जगायला वेळ आहे का, हे कोण बघणार? यांच्या बेसिक सुविधासाठी प्रत्येक कारखानदाराने विचार करायला हवा. हे मजूर नक्कीच आहेत, परंतु यांच्या जीवनाची सुद्धा एक किंमत आहे. कधीतरी वेळ काढून या कारखानदाराने गणेश डोंगरेंसारख्यांच्या घरी जाऊन बघायला हवं. कळेल की त्यांची किंमत आहे. त्या आईवडिलांच्या आणि बायकोच्या लेकराच्या डोळ्यात नक्कीच तुम्हाला दिसेल की त्या मजुराची सुद्धा एक किंमत असते.